कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा। जामिनासाठी कोकाटे यांच्याकडून कोर्टामध्ये अर्ज दाखल। 1995च्या कागदपत्र फेरफार प्रकरणामध्ये शिक्षा ठोठावली। मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यांमधील कचरा गोळा करण्याची निविदा रद्द। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील 1400 कोटींची निविदा अखेर रद्द करण्याचा महापालिकेचा निर्णय। मुंबई उच्च न्यायालयाने निविदा रद्द करण्याचा आदेश दिला होता। 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये झुंपण्याची शक्यता। सिडकोच्या जालना इथल्या खरपुडी प्रकल्पाची चौकशी करा। मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती। काही शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा, सूत्रांची माहिती। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घटनेची दखल। अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक भूखंडधारकांना मोठा धक्का। उद्योग सुरू केले नाहीत अशा भूखंड थेट परत घेण्याचे निर्देश। उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या निर्देशांमुळे भूखंडधारक उद्योजकांमध्ये खळबळ। आधीच्या सरकारने घोटाळे केले असतील तर विद्यमान मुख्यमंत्री त्याची चौकशी करायची असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। खरपुडी प्रकल्पातील चौकशीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी। मुंबईतील जवळपास 7 ते 8 पोलीस ठाण्यामध्ये धमकीचा ईमेल। शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी। पोलिसांकडून ईमेल संदर्भात तपास सुरू। अधिवेशनाआधी करुणा मुंडे धनंजय मुंडेंविरोधात उपोषणाला बसणार। धनंजय मुंडेंनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिली, करुणा मुंडे यांचा आरोप। तर आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याची माहिती। दिल्लीतील शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींचा शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत संवाद। दिल्लीतल्या शपथविधी सोहळ्यामध्ये फडणवीस, शिंदे आणि अजित पवार उपस्थित। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। दिल्लीमध्ये चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री विराजमान। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा संपन्न। परवेश वर्मा यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून वर्मा थेट 2 नंबरच्या खुर्चीत। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर 6 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। दिल्लीच्या रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा संपन्न। दिल्लीमध्ये शरद पवार आणि संजय राऊत आज एकाच व्यासपीठावर येणार। संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाचं आज प्रकाशन। महाराष्ट्र सदनामध्ये सायंकाळी 6 वाजता पवारांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार। शरद पवार आणि आमचं भांडण नाही, नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही। एकनाथ शिंदेंना महाजी शिंदे पुरस्कार देणाऱ्या संस्थेची चौकशी केली पाहिजे, संजय राऊतांची मागणी। महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदे ज्युनियर होते। शिंदेंच्या शिवसेना नेत्यांचा दावा छगन भुजबळांनी फोडून काढला, तर शिंदेंच्या नावाला पवारांनी विरोध केला नव्हता, शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया।